नमस्कार, मी सुनील बनसोडे. एस टीव्ही मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये अभूतपूर्व असे शेतीचे नुकसान झाले असून त्यांना मदत करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा पुढाकार घेतल्याची माहिती तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या दरम्यान मदत देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. त्याला अनुसरून जवळपास 550 कोटीची रक्कम आपल्या जिल्ह्यास मंजूर झाली असून टप्प्याटप्प्यात ती मिळायला सुरुवात झाली आहे. 3 टप्प्याच्या माध्यमातून जवळपास 550 कोटीची मिळणारी रक्कम 6 लाख खातेदाराच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. सध्या हेक्टरी 8,500ची रक्कम लाभार्थी खात्यावर जमा केली जात असून 2 हेक्टर पर्यंत ही मदत मिळणार आहे. त्या पुढील हेक्टरला 10,000चं अनुदान मिळणार असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. ते नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्ता संवाद मेळाव्याच्या निमित्त नळदुर्ग येथे आले होते. या संदर्भात एस टीव्ही मराठी न्यूजला अधिक माहिती देताना ते म्हणाले की जी ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे अभूतपूर्व असं नुकसान झालेलं आहे, खास करून शेतीचं. आणि त्या अनुषंगाने आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी काही उपाययोजना जाहीर केल्या होत्या. मदत देण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी शब्द दिला होता आणि दिवाळीच्या दरम्यान ही मदत मिळेल असं सांगितलं होतं. सोमवारपासून आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये 290 कोटी रुपये ही रक्कम जी आहे ती टप्प्याटप्प्याने मिळायला सुरुवात झालेली आहे. आणि पहिला टप्पा जो आहे तो 30-40 कोटीचा होता. तेवढे पैसे आहेत ते बँकेमध्ये आता वितरित झालेत आणि खात्यावरती सोमवारपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आज बुधवार आहे, सोमवार, मंगळवार, बुधवार या 3 दिवसांमध्ये बऱ्यापैकी पैसे पडलेत आणि उद्यापासून मात्र अजून मोठी गती या प्रक्रियेला मिळणार आहे. 550 कोटी रुपये हे 3 टप्प्यात उपलब्ध झालेत. ऑगस्टचे साधारण 190 कोटी, आत्ताचे साधारण 290 कोटी सप्टेंबरचे, आणि जी खरडून गेलेली जमीन होती त्याचे 40 कोटी. तर हे सर्व पैसे जे आहेत ते साधारण 6 लाख खातेदारांच्या खात्यावरती जमा करायचे आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आता प्रक्रिया चालू आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये हे पूर्ण 550 कोटी रुपये उपलब्ध होतील. आता पैसे हे 8,500 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे 2 हेक्टर पर्यंतचे मिळत आहेत आणि दिवाळीच्या नंतर अजून 1 हेक्टरचे 8,500 आणि प्रत्येक हेक्टर मागे 3 हेक्टर पर्यंत 10,000 रुपये हे वेगळे मिळणार आहेत. टप्प्याटप्प्याने मिळणारे हे पैसे आहेत हे धाराशिव जिल्ह्याला जवळजवळ 1,000 कोटी मिळणार आहेत. अनुदानाची रक्कम मी सांगतोय. याच्या व्यतिरिक्त आता पीक कापणी प्रयोग चालू आहेत, साधारण निम्म्याच्या वर झालेत. पीक कापणी प्रयोग झाल्यानंतर विमा कंपनीच्या माध्यमातून आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला पीक विमा मिळायला सुरुवात होईल. ती नुकसान भरपाई, ती देखील रक्कम मोठी मिळणार आहे आणि कापणी प्रयोगामध्ये नुकसान स्पष्ट दिसत असल्यामुळे नुकसान भरपाई देखील मोठी मिळणार आहे. तर शेतकऱ्यांना एकीकडे अनुदान मिळेल साधारण 1,000 कोटीपर्यंत आणि दुसरीकडे पीक विम्याच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळेल. त्यामुळे या अडचणीच्या काळात आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून, आदरणीय देवेंद्रजींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न चाललाय. कृतीमधनं हे दिसतंय आणि नक्की मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल. ब्युरो रिपोर्ट, एस टीव्ही मराठी न्यूज, धाराशिव.